नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी मोठी खुशखबर। आता मिळणार थेट 4200 रुपये तुमच्या बँक खात्यात। पण हे पैसे कोणाला मिळणार, काय पात्रता आहे, कोणते कागदपत्र लागणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज कसा करायचा, या सगळ्याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट्स वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। आता जाणून घेऊया योजना कोणती आहे। मित्रांनो, सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करून घेते, हे जे 4200 रुपये मिळणार आहेत ना, ते कोणती नवीन वेगळी योजना नाही। हे पैसे कौशल्य वृद्धी प्रशिक्षण योजना अंतर्गत दिले जातात। आता तुम्ही विचार करत असाल की ही योजना नेमकी काय आहे, तर सोप्या भाषेत सांगते, सरकार बांधकाम कामगारांना फक्त पैसे देत नाही, तर त्यांना नवीन कामाचं प्रशिक्षण देतं। म्हणजे तुम्हाला 15 दिवसाचं ट्रेनिंग दिलं जातं, जसं की बांधकाम संबंधित काम, सुरक्षितता, नवीन तंत्रज्ञान वगैरे। हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सरकार तुम्हाला 4200 रुपये देते। म्हणजेच हे पैसे फ्री नाहीत, तर ट्रेनिंग कंप्लीट केल्यावर मिळणारा फायदा आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ही योजना आधी नव्हती, पण आता सुरू झाल्यामुळे जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी याचा फायदा घ्यायला हवा, कारण यात प्रशिक्षण मिळतं आणि त्याचबरोबर पैसे पण मिळतात। म्हणून ही योजना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे 4200 रुपये नेमके कसे मिळतात, तर हे अगदी सोप्या स्टेपमध्ये समजून घ्या। पहिली स्टेप आहे, तुम्हाला 15 दिवसांचे प्रशिक्षण घ्यावे लागते। हे प्रशिक्षण म्हणजे काय, तर बांधकाम कामाशी संबंधित काम शिकवले जाते, जसे की कामाची पद्धत, सुरक्षितता आणि नवीन स्किल्स। दुसरी स्टेप, हे 15 दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र दिलं जातं। हे सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे, कारण याच्यावर तुमचा पुढचा प्रोसेस अवलंबून आहे। तिसरी स्टेप, सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्ही 4200 रुपयांसाठी क्लेम करू शकता। म्हणजे काय, सरकारला सांगायचं की मी प्रशिक्षण पूर्ण केलं आहे, आता मला पैसे द्या। चौथी आणि शेवटची स्टेप, क्लेम अप्रूव्ह झाल्यानंतर 4200 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रेनिंग पूर्ण केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत आणि सर्टिफिकेट शिवाय क्लेम करता येत नाही। म्हणजे पूर्ण प्रोसेस अशी आहे, ट्रेनिंग, सर्टिफिकेट, क्लेम, बँक अकाउंटमध्ये पैसे। आता तुम्हाला पूर्ण प्रोसेस क्लिअर झाली असेल। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, 4200 रुपये कोणाला मिळणार आणि कोणाला नाही, हे नीट समजून घ्या। सर्वात पहिली अट, तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असायला हवा। म्हणजे काय, तुमचं नाव बांधकाम कामगार म्हणून नोंद झालेलं असावं आणि तुमच्याकडे कामगार कार्ड असणं आवश्यक आहे। दुसरी अट अशी आहे की तुमचं कामगार कार्ड ॲक्टिव्ह असायला हवं। आता ॲक्टिव्ह म्हणजे काय, कार्ड चालू स्थितीत असणं, म्हणजे ते बंद नसावं। तिसरी अट आहे, दरवर्षी कार्ड रिन्यू केलेलं असावं, कारण कामगार कार्ड हे कायमचं नसतं, ते प्रत्येक वर्षी रिन्यू करावं लागतं। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुमचं कार्ड इनॅक्टिव्ह असेल किंवा तुम्ही रिन्यू केलं नसेल, तर तुम्हाला 4200 रुपयांचा लाभ मिळणार नाही। म्हणून काय करायचं, आधी तुमचं कामगार कार्ड तपासा, ते ॲक्टिव्ह आहे का ते पहा, नसेल तर लगेच रिन्यू करून घ्या। थोडक्यात सांगायचं झालं तर, ॲक्टिव्ह आणि रिन्यू केलेलं कार्ड असेल तरच तुम्ही पात्र, नाहीतर तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार नाही। म्हणून ही गोष्ट अजिबात इग्नोर करू नका। मित्रांनो, आता खूपच महत्त्वाची सूचना आहे, ही गोष्ट जर तुम्ही लक्षात ठेवली नाही तर तुम्हाला थेट नुकसान होऊ शकतं। ज्या बांधकाम कामगारांनी अजूनपर्यंत आपलं कामगार कार्ड ॲक्टिव्ह केलेलं नाही किंवा रिन्यू केलेलं नाही, त्यांनी ही गोष्ट अजिबात दुर्लक्षित करू नका। कारण काय होतं, तुमचं कार्ड जर इनॅक्टिव्ह असेल तर सिस्टीममध्ये तुम्ही सक्रिय कामगार म्हणून दिसत नाही आणि त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी 4200चा क्लेम अप्रूव्ह होणार नाही, म्हणजेच तुमचं नाव लिस्टमध्येच येणार नाही। म्हणून काय करायचं, सर्वात आधी तुमचं कामगार कार्ड चेक करा, ॲक्टिव्ह आहे का ते तपासा, नसेल तर लगेच रिन्यू करून घ्या। हे काम तुम्ही जितकं लवकर कराल तितकं लवकर तुम्हाला या योजनेचा फायदा मिळेल। थोडक्यात लक्षात ठेवा, कार्ड ॲक्टिव्ह तर पैसे मिळणार, कार्ड इनॅक्टिव्ह तर पैसे मिळणार नाहीत। म्हणून ही गोष्ट अजिबात इग्नोर करू नका आणि आजच तुमचं कार्ड ॲक्टिव्ह करून घ्या। मित्रांनो, आता बघूया 4200 रुपयांसाठी अर्ज करताना कोणते कागदपत्र लागणार आहेत। हे खूप महत्त्वाचं आहे, कारण एकही डॉक्युमेंट कमी पडला तर तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो। चला सोप्या भाषेत समजून घेऊ। सर्वात पहिलं डॉक्युमेंट आधार कार्ड, तुमची ओळख व्हेरीफाय करण्यासाठी आवश्यक आहे। दुसरं आहे बँक पासबुक, कारण 4200 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात येणार आहेत, त्यामुळे अकाउंट डिटेल्स बरोबर असणे खूप गरजेचं आहे। तिसरा आहे फोटो, हा फोटो आधार कार्डशी लिंक असलेला असावा, म्हणजे तुमची ओळख व्हेरीफाय करायला सोपं जातं। चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचं, ई कार्ड, बांधकाम कामगार कार्ड। हे तुमचं मेन प्रूफ आहे की तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहात।
आता एक मोठा बदल लक्षात घ्या. आधी 1 रुपयाची पावती मिळायची, पण आता ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. म्हणून आता ई कार्ड असणं कंपल्सरी झालं आहे. जर तुमच्याकडे ई कार्ड नसेल तर आधी ते ऑनलाईन डाउनलोड करून घ्या. थोडक्यात लक्षात ठेवा, आधार प्लस बँक पासबुक प्लस फोटो प्लस ई कार्ड हे 4 डॉक्युमेंट असतील तरच तुमचा अर्ज कंप्लीट होईल. म्हणून अर्ज करण्याआधी सगळी कागदपत्रे तयार ठेवा, जेणेकरून तुमचा क्लेम पटकन अप्रूव्हल होईल. मित्रांनो, आता बघूया 4200 रुपये मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा. ही प्रक्रिया थोडी स्टेपमध्ये आहे, पण मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगते. चला स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. स्टेप 1, ऑनलाईन अर्ज. सर्वात आधी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. म्हणजे काय? तुमची माहिती सिस्टीममध्ये भरायची आणि योजनेसाठी नोंदणी करायची. स्टेप 2, अपॉइंटमेंट घ्या. अर्ज केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागते. म्हणजे तुम्हाला एक डेट आणि टाईम मिळतो, त्या दिवशी तुम्हाला सेंटरवर जावं लागतं. स्टेप 3, बायोमेट्रिक प्रक्रिया. अपॉइंटमेंटच्या दिवशी तुम्हाला तिथे जाऊन थंब द्यावा लागतो. यामुळे तुमची ओळख व्हेरीफाय केली जाते आणि तुमची माहिती कन्फर्म होते. स्टेप 4, ट्रेनिंगसाठी पाठवले जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगसाठी पाठवले जाते. म्हणजे पुढचा टप्पा म्हणजे 15 दिवसांचे प्रशिक्षण. मित्रांनो, थोडक्यात संपूर्ण प्रोसेस अशी आहे: ऑनलाईन अर्ज, अपॉइंटमेंट, बायोमेट्रिक, ट्रेनिंग. जर ही प्रोसेस बरोबर पूर्ण केली तरच पुढे 4200 रुपये मिळण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणून प्रत्येक स्टेप नीट करा आणि कोणतीही स्टेप स्किप करू नका. मित्रांनो, आता बघूया प्रशिक्षण नेमकं कसं असतं आणि काय करावं लागतं. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ट्रेनिंग पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला 4200 रुपये मिळणार नाहीत. चला सोप्या भाषेत समजून घेऊ. सर्वात आधी तुम्हाला 15 दिवसांचे प्रशिक्षण घ्यावे लागते. हे 15 दिवस काय असतात? या काळात तुम्हाला बांधकाम कामाशी संबंधित सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. काम कसं करायचं, सुरक्षितता कशी ठेवायची, नवीन पद्धत काय आहे, म्हणजेच तुम्हाला कौशल्य शिकवलं जातं. यानंतर 15 दिवस पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जातं. हे सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे, कारण हे प्रूफ असतं की तुम्ही ट्रेनिंग पूर्ण केलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय तुम्ही 4200चा क्लेम करू शकत नाही. आणि सर्टिफिकेट मिळाल्यानंतरच तुम्ही क्लेम करू शकता आणि पैसे मिळवू शकता. थोडक्यात पूर्ण प्रोसेस: ट्रेनिंग पूर्ण करा, सर्टिफिकेट घ्या, मगच 4200चा क्लेम करा. म्हणून ट्रेनिंगला हलकं समजू नका. हेच तुमचं पैसे मिळण्याचं मेन स्टेप आहे. मित्रांनो, आता सगळ्यांच्या मनातला प्रश्न, आपल्याला 4000 रुपये नेमके कधी मिळणार? तर हे अगदी सोप्या भाषेत समजून घ्या. सर्वात आधी तुम्हाला ट्रेनिंग पूर्ण करायचं, त्यानंतर सर्टिफिकेट मिळवायचं आणि मग 4200चा क्लेम करायचा. आता मुख्य पॉईंट, तुम्ही क्लेम केल्यानंतर 4200 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यांना पैसे एकाच दिवशी मिळत नाहीत. क्लेम केल्यानंतर थोडा वेळ लागू शकतो. आता अजून एक महत्त्वाची माहिती, काही बांधकाम कामगारांना आधीच पैसे मिळालेले आहेत, कारण त्यांनी आधीच ट्रेनिंग आणि क्लेम पूर्ण केला होता. पण ज्यांनी अजूनपर्यंत क्लेम केला नाही किंवा प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत. म्हणून काय समजतं, क्लेम केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत, क्लेम केल्यावरच पैसे खात्यात येतात. थोडक्यात जाणून घ्या, प्रोसेस कंप्लीट करा, क्लेम करा, मगच पैसे मिळतात. म्हणून जर तुम्हाला 4200 रुपये हवे असतील तर आजच तुमचा क्लेम पूर्ण करा. मित्रांनो, आता एक खूप मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे. ही गोष्ट नीट समजून घ्या. ज्या बांधकाम कामगाराचं कार्ड ॲक्टिव्ह आहे त्यांना 4200 रुपये मिळणारच आहेत. म्हणजे काय, जर तुमचं कार्ड चालू स्थितीत आहे आणि तुम्ही बाकीची प्रक्रिया पूर्ण केली आहे तर तुम्हाला पैसे येणारच, यात काही डाऊट नाही. पण आता दुसरी बाजू बघा, ज्या कामगारांचं कार्ड इनॲक्टिव्ह आहे किंवा रिन्यू केलेलं नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच कार्ड बंद असेल तर सिस्टम तुम्हाला ओळखतच नाही, त्यामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होऊ शकतो. म्हणून काय करायचं, लगेच तुमचं कामगार कार्ड चेक करा, ॲक्टिव्ह आहे का ते पहा. नसेल तर ताबडतोब रिन्यू करून घ्या. थोडक्यात लक्षात ठेवा, ॲक्टिव्ह कार्ड तर पैसे मिळणार, इनॲक्टिव्ह कार्ड तर पैसे अडकणार. म्हणून ही अपडेट खूप सिरियस घ्या आणि आजच तुमचं कार्ड ॲक्टिव्ह करून घ्या. मित्रांनो, आता जर तुम्हाला या योजनेबद्दल अजून माहिती हवी असेल किंवा अर्ज करताना काही अडचण येत असेल तर त्यासाठी सरकारने एक चांगली सोय केली आहे. जिल्हा आणि तालुका स्तरावर बांधकाम कामगारांसाठी कॅम्प आयोजित केले जातात. आता तुम्ही विचाराल, या कॅम्पमध्ये काय होतं? तर सोप्या भाषेत, तिथं तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन केलं जातं, अर्ज कसा करायचा ते समजावलं जातं, कोणते डॉक्युमेंट्स लागतात ते सांगितलं जातं आणि तुमच्या शंका तिथे सोडवल्या जातात. इतकंच नाही, काही ठिकाणी ऑन द स्पॉट मदत देखील मिळते. म्हणजे तुमचं कार्ड ॲक्टिव्ह करणे, रिन्यू करणे किंवा प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत केली जाते. म्हणजे जर तुम्हाला ऑनलाईन काही जमत नसेल किंवा कन्फ्युजन असेल तर तुम्ही थेट कॅम्पला जाऊन सगळी प्रक्रिया सोप्या पद्धतीने पूर्ण करू शकता.
थोडक्यात जाणून घ्या, काही अडचण असेल तर हा कॅम्प बेस्ट पर्याय आहे. म्हणून तुमच्या जवळच्या तालुका किंवा जिल्हा ठिकाणी कॅम्प सुरू असेल तर नक्की भेट द्या आणि फायदा घ्या. मित्रांनो, तर शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला खरोखर 4,200 रुपयांचा फायदा घ्यायचा असेल तर फक्त माहिती बघून थांबू नका, ॲक्शन घ्या. सर्वात आधी तुमचं कामगार कार्ड चेक करा, ते ॲक्टिव्ह आहे का ते पहा. जर ॲक्टिव्ह नसेल तर लगेच रिन्यू करून घ्या आणि त्यानंतर अर्ज करा, ट्रेनिंग पूर्ण करा आणि 4,200चा क्लेम करा. मित्रांनो, ही संधी सगळ्यांसाठी आहे, पण फायदा त्यांनाच होणार जे वेळेत ॲक्शन घेतात. थोडक्यात जाणून घ्या, आजच सुरुवात करा, तेव्हाच पैसे मिळतील. म्हणून उशीर करू नका, आजच तुमचं कार्ड ॲक्टिव्ह करा आणि लवकरात लवकर अर्ज करा. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत शेअर करा, कारण ही माहिती त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अशा सरकारी योजना आणि शेतीविषयक अपडेट्ससाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आणि मित्रांनो, जर तुम्हाला रोज मोबाईलवर अशाच अपडेट्स हव्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच ग्रुपमध्ये जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला रोजच्या अपडेट्स थेट मोबाईलवर मिळतील. चला तर मंडळी, भेटूया पुढील नवीन अपडेटसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.